वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत ड्रीमलँड प्रॉपर्टीजमध्ये. हे बघा, आता आपण ड्रीमलँड प्रॉपर्टीजच्या ऑफिसमध्ये आहोत. हे माझ्या फ्रेंडचं ऑफिस आहे आणि ह्याच्यानंतर आपण एका गाडीच्या शोरूममध्ये जाणार आहोत, कारण एका गाडीची आपल्याला डिलिव्हरी घ्यायची आहे. हा व्लॉग थोडासा वेगळा असणार आहे. तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि कंटिन्यू राहा. या आहेत ओनर ड्रीमलँड प्रॉपर्टीजच्या, हन्सी. काय आणि आता आपण कुठे जाणार आहोत नंतर? गाडीचे पूजन आहे. आपण ड्रीमलँड प्रॉपर्टीजमध्ये आलेलो आहोत आणि हे लँडमध्ये डीलिंग करतात. जर तुम्हाला बाय अँड सेल करायची असेल लँड तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी ह्यांचा नंबर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करते, तुम्ही चेक करू शकता. हे बघा, आपण टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये आलेलो आहोत आणि या सगळ्या नवीन गाड्या डिलिव्हरीसाठी उभ्या आहेत. आणि आता आपण आपल्या एका सरप्राईज गाडीचं डिलिव्हरी घेणार आहोत. हे बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही एका गाडीची डिलिव्हरी घ्यायला आलेलो आहोत. आता ते फायनल प्रोसिजरसाठी आपण चाललो आहे आणि कंटिन्यू राहा, कारण जी सरप्राईज गाडी आहे ती तुम्हाला पुढे कळणारच आहे. हे बघा, लास्ट प्रोसिजर चाललेली आहे, जे आपण कीज आता घेणार आहोत. त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन, लास्ट फॉर्म्स फिल होत आहेत, सायनिंग प्रोसिजर चालू आहे. प्रेम भाऊ आणि सुवर्णा ह्यांचा एक नवीन मेंबर फॅमिलीमध्ये ॲड होणार आहे. चला, आपल्या गाडीची तर फायनल प्रोसिजर झालेली आहे आणि आज तुम्ही बघू शकता शोरूममध्ये भरपूर गर्दी आहे टाटाच्या. आणि कारण टाटाच्या गाडींचं खूप क्रेज आहे बघा, आणि गाड्या पण बघा खूप छान आहेत. आणि आपली कुठली आहे ती तुम्हाला पुढे कळणारच आहे. आत्ता आपण नेरूळ नवी मुंबईच्या टाटा शोरूममध्ये आहोत आणि भरपूर अशा गाड्या आहेत आणि डिलिव्हरीसाठी पण बरीच गर्दी आहे. आणि चला, फायनली आपण ज्याच्यासाठी वेट करत होतो ती आपली ही गाडी आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टू प्रेमनाथ भाऊ अँड सुवर्ण मॅम. फायनली टाटाची सफारी न्यू एडिशन 2024 टॉप मॉडेल बघू शकता. कशी गाडी आहे, तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. अँड कॉंग्रॅच्युलेशन टू प्रेमनाथ भाऊ अँड सुवर्णा. चलो केक काटो, सेलिब्रेशन फॉर न्यू कार. चला बघूया, आता आपण कीज गाडीची घेणार आहोत. टाटाचे सेल्स एक्झिक्युटिव्ह मिस्टर राव आपल्याला कीज देत आहेत आणि त्यांच्याकडून आपण गाडीचे फीचर्स थोडेसे जाणून घेऊया. आय वुड रिक्वेस्ट मिस्टर राव टू एक्सप्लेन अबाउट कार फीचर्स. देन फर्स्ट ऑफ ऑल बिग थँक टू प्रेमनाथ सर, ज्यांनी माझ्याबद्दल म्हणजे जे चांगले रिव्ह्यू दिल्यात, आमच्या शोरूम बद्दल चांगले रिव्ह्यू दिल्यात. हे कशामुळे की माझे एक्सपिरियन्स मुळे, जे मी त्यांना सेल्स टीम, जसं की तुम्हाला त्यांना मी जेव्हा ते शोरूममध्ये एंटर केले होते फर्स्ट टाइम, जे संध्याकाळच्या टायमाला होते, एकदम घाईमध्ये होते, तरी त्यांनी मला त्यांचा एवढा किमती जे बोलतो ना टाईम,
त्यांनी मला दिलं थोड्या टायमात, आणि जे त्यांनी लगेच डिसिजन घेतलं सफारी घेण्याचा. जी आपली गाडी जी आहे ते ऑलमोस्ट टाटाचे फॅन आहेत. ऑलमोस्ट त्यांच्याकडे पहिली एक गाडी जी हॅरियर आहे त्यांच्याकडे, त्यांच्या बेसनी त्यांनी हे सफारी चॉईस केलं आहे, कारण की त्यांच्या फॅमिली मुले. त्यामध्ये कसं आहे, हॅरियरचे ते एवढे मोठे फॅन आहेत की त्यांनी हॅरियरच चॉईस करणार होते, पण त्यांनी एक सफारी चॉईस केली. का मुले की त्यामध्ये नवीन फीचर्स आले. आता याच्यामध्ये मोठे मोठे अपग्रेड्स आले. कशामुळे की त्याच्यामध्ये कनेक्टेड DRLs आलेत मोठे मोठे, आणि गाडीचा बल्की लुक दिसतो. सफारीचा हा फॅन बेस हा ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो 2010च्या रेंजमध्ये जी सफारी होती ना सर, त्याच सफारी आता परत त्याच मोडमध्ये आलेली आहे, जी नवीन फेसलिफ्टमध्ये. यामध्ये तुम्हाला टायर साईज बोलताय ना सर, या सेगमेंटमध्ये सर्वात मोठे टायर साईज भेटतात. ते 19 इंचचे व्हील्स भेटतात आपल्याला यामध्ये. 19 इंचचे व्हील्स प्लस यामध्ये तुम्हाला इंटिरियर बघा तुम्ही, एकदम फ्युचरिस्टिक इंटिरियर दिलेला आहे याचा, की यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेशन सीट्स प्लस लेदरेट मेमरी सीट्स फंक्शन्स प्लस तुम्हाला 12 इंच इन्फोटेनमेंट डिस्प्ले, JBL साऊंड स्पीकर सिस्टम भेटतो यामध्ये. तुम्हाला टोटल 9 स्पीकर्स भेटतात. त्यामध्ये तुम्हाला एक सब वूफर सुद्धा असतो. यामध्ये सेकंड रो या टॉप एंड मध्ये सर्व फीचर्स भेटणार तुम्हाला. ॲडास सारखे नवीन नवीन फीचर्स तुम्हाला यामध्ये भेटणार. तर ही गाडी चॉईस करायचं कारण त्यांचं हे आहे की त्यांना थोडंसं अपग्रेड पाहिजे होतं त्यांच्या फॅमिलीसाठी, तर त्यांनी ही गाडी चॉईस केलेली आहे. सो त्यांचं थँक्यू, म्हणजे बिग थँक ऑफ देम दॅट ही हॅव गिवन दिस मी ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू व्हेरी मच. येस. सांगितल्याबद्दल. ओके. आणि Harrier ज्यांच्याकडे आहे त्यांनी सफारी येस येस येस. त्यांनी वेगळं नाही तसं. केलेलं आहे. ओके ओके. त्यासाठी तुम्हाला खूप खूप थँक्स Yes. माहिती दिल्याबद्दल. येस येस येस. हॅपी मोमेंट सेलिब्रेशन, सगळा ऑफिस स्टाफ बेस्ट विशेस देताना आणि फॅमिली मेंबर्स. आता गाडीमध्ये पहिला बसण्याचा मान स्पेशल लेडीला देण्यात येणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि स्पेशल लेडी एंटर इन द कार, ह्याच्यासाठी प्रेम भाऊंचं कौतुक. चला आता सगळे प्रोसिजर आपण फॉलो करून गाडीची डिलिव्हरी आपण घेतलेली आहे. हॅपी मुमेंट आहे. असेच हॅपी मुमेंट बघण्यासाठी माझं चॅनल तुम्ही बघत राहा. आणि जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आमची छोटीशी हंसी आता बघा रूफटॉपमध्ये बसलेली आहे आणि तुम्हाला दिसणार आहे. तिच्या तर उत्साहाला काय सीमाच नाही आहे, कारण त्याला रूफटॉपची तिला गाडी मिळालेली आहे. आता आपण इथून निघालोय आणि नंतर मंदिरात जाणार आहोत. आपण उरण जसकार येथे रत्नेश्वरी देवीच्या मंदिरात आपल्या गाडीला पूजेसाठी घेऊन जाणार आहोत. टाटा सफारी 2024 न्यू एडिशन टॉप मॉडेल. तुम्हाला ही गाडी कशी वाटली, माझा हा व्लॉग कसा वाटला, मला कमेंटद्वारे प्रतिक्रिया द्या. असेच छोटे छोटे व्लॉग्स तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूजनासाठी रत्नेश्वरी देवीच्या मंदिरात आलेलो आहोत. तत्पूर्वी आपण रत्नेश्वरी देवीचं दर्शन घेणार आहोत, कारण रत्नेश्वरी देवी ही नवसाला पावणारी देवी आहे आणि नवरात्रीचे दिवस आहेत, त्यामुळे भरपूर गर्दी आहे. ह्याच्यानंतर आपण दर्शन घेऊन खाली जिथे गाडी आपण पार्क केले आपण तिथे जाणार आहोत आणि पूजन करणार आहोत गाडीचं.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्रीशैशेषं दष्टा कपिलोकचरणकालं भूतरश्वनाथो विनायकः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि या प्रकृतियारभि विद्यारम्भे विवाहिता प्रवेशे ओम भगवते नमः। विष्णवे नमः। हरि ओम विष्णु ओम नमः परमात्मने श्री प्राण प्रकोत्मस ब्राह्मण से दुधिया प्राराधे श्री श्वेतवाराह कल्वे वैव स्वस्वमन मंदिर अष्टाविशंति में युगी कलियुगी कलि प्रथम चले जम्बो द्वीपे भारत वर्ष पृथ्वी आदि अर्मंदा अंतर्गत देश ब्रह्मा प्रदेश पुण्य प्रदेश गोदावरी सुबह गोदावरी यहाँ विक्रम संवत्सरी महासानाम मासोत्तरमासे महाराष्ट्र क्षेत्र समुद्र किनारे नासिक गोदावरी दंडकारण्य तीर्थस्थल क्षेत्र है। हम रायगढ़ जिला मंडला अंतर्गत रायगढ़ में आते ना रायगढ़ जिला मंडला अंतर्गत रत्नेश्वरी महादेव रत्नेश्वरी माते मंदिर देवालय सन्मुखे ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्व सामने गए इसे लोटा दिला ना। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। अब एक स्वस्ति की निकाल देते हैं। नाम मध्यांतर प्रहरे सूर्योदय सन्मुखे अश्विन मंडपाभ्यां होता यजमानस्य गोत्रायाम गोत्रस्य कश्यप गोत्रोत्पन्नम नामाहम यजमानस्य अपना नाम ले लीजिए। प्रेमनाथ गजानन पाटिल अपने यजमान से सह धर्मपति सहित है सब परिवार से कल्याणार्थ हेतु अश्विन मंडपाभ्यां मनोरथ सिद्ध्यर्थे पूर्व संकल्पित कार्य सिद्ध्यर्थ अनुसार वाहन चतुष्चक्रीय वाहन मध्य पूजनम नूतन वाहन पूजन सहिताय अद्य दिवसे शुभ फल प्राप्ति अर्थे व्यापार क्षेत्रे कार्य क्षेत्रे धर्म क्षेत्रे कर्म क्षेत्रे मध्य उन्नति प्राप्ति अर्थे सकल मनोकामना सिद्ध्यर्थे बहुविध चतुर्विध 10 लाभ प्राप्ति अर्थे व्यापारे धन लाभ लक्ष्मी प्राप्ति प्राप्त लक्ष्मी चिरकालीन स्थिरता प्राप्ति अर्थम सर्वशत्रु पराजय पूर्वक बहुकृत्यादि अनेकानेक अभ्युदय फल प्राप्ति अर्थम श्री रत्नेश्वरी माता कृपा प्राप्ति सहिताय अद्य चतुष्चक्री वाहन पूजनम च संकल्पम अहम करिष्ये। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरि। रत्नेश्वरी देवी जसकार येथे आपण येऊन गाड्यांची छान अशी पूजा केलेली आहे। तिन्ही गाड्या एकत्रित ठेवून आपण शास्त्रोक्त शुद्ध पद्धतीने पूजा केली आणि हाच सर्वात आनंदाचा क्षण असतो। घरातले फॅमिली मेंबर्स सगळे बेस्ट विशेष देत आहेत कारण ही हॅपी मोमेंट आहे ती आपण ह्या व्हिडिओद्वारे कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ती पहिली ती दुसरी आणि ही तिसरी टाटा। जर तुम्हाला हेरियर आवडली असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला टाटा सफारी आवडली असेल तर सबस्क्राइब करा। स्टे हॅपी स्टे हेल्दी। थँक्यू। कॉंग्रॅच्युलेशन सुवर्णा। शुभेच्छा आणि असंच आम्हाला बोलवा सुवर्णा। हा असंच आम्हाला बोलवा। टाटा सफारी 2024 ची टॉप मॉडेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रिया नक्की द्या। सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। स्टे हॅपी स्टे हेल्दी। थँक्यू।